श्रावण महिन्यात वैभव लक्ष्मी व्रत करण्याचा विचार तुम्हीही करत असाल तर हे व्रत कधी करावं, कसं सुरू करावं आणि श्रावणात हे वैभव लक्ष्मी व्रत केल्याने कोणत्या गोष्टी घडतात, चला या संबंधित सविस्तर माहिती जाणून घेऊया. असं म्हणतात की घर कितीही मोठं असो किंवा छोटं, त्या घरात खरी शांतता आणि समृद्धी तेव्हाच येते जेव्हा तिथे साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो. हिंदू धर्मात श्रावण महिना हा व्रतवैकल्याचा, संयमाचा आणि भक्तीचा महिना मानला जातो. श्रावणात केलेले जप, तप, दान, उपवास आणि पूजनाचे कित्येक पटींनी जास्त पुण्य मिळते असं सांगितलं जातं. या श्रावणात श्रावणी सोमवार, मंगळागौर, एकादशी आणि नागपंचमी सोबतच वैभव लक्ष्मी व्रत करण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिना हा भगवान शिव, माता पार्वती आणि भगवान श्रीहरी विष्णू यासोबतच देवी लक्ष्मीच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. माता लक्ष्मी ही धन, वैभव, सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याची अधिष्ठात्री देवी आहे. वैभव लक्ष्मी व्रत केल्याने घरातील आर्थिक अडचणी कमी होतात, सुख शांती नांदते आणि कौटुंबिक ऐक्य टिकून राहतं. हे व्रत फक्त भौतिक समृद्धी किंवा धनप्राप्तीसाठीच नाही, तर श्रद्धा, संयम, सदाचार आणि भक्तिभाव वाढवण्यासाठी सुद्धा एक पवित्र मार्ग मानला जातो. नोकरीत, व्यवसायात प्रगती, वैवाहिक जीवनात आनंद आणि मानसिक समाधान मिळण्यासाठी अनेक भाविक श्रावणात या व्रताचा संकल्प करत असतात. आता हे व्रत शुक्रवारी केलं जातं. हे व्रत शुक्रवारीच का करतात तर हिंदू धर्मात शुक्रवार हा देवी महालक्ष्मीचा विशेष दिवस मानला जातो. तसेच ज्योतिषशास्त्रात शुक्रवार हा शुक्र ग्रहाचा दिवस आहे. शुक्र ग्रहाचा थेट संबंध ऐश्वर्य, सौंदर्य, सुखसोयी आणि समृद्धीशी असतो. त्यामुळे शुक्रवारी माता लक्ष्मीची उपासना केल्यानं देवीच्या आशीर्वादासोबतच शुक्र ग्रहाची अनुकूलताही प्राप्त होते असं सांगितलं जातं. आता श्रावणात व्रत कधी आणि कोणी सुरू करावं तर व्रत सुरू करण्याची योग्य वेळ म्हणजे यंदा 13 ऑगस्ट पासून श्रावण महिना सुरू होत आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील कोणत्याही शुक्रवारी हे व्रत सुरू करणं अत्यंत शुभ मानलं जातं. आता हे व्रत सौभाग्यवती स्त्रिया किंवा कुमारिका करू शकतात. विशेष गोष्ट म्हणजे पुरुषांनीही जर हे व्रत पूर्ण श्रद्धेनं केलं तर त्यांनाही त्याचं उत्तम फळ नक्की मिळतं असंही म्हणतात. तुम्ही 11 किंवा 21 शुक्रवार हे व्रत करण्याचा संकल्प करू शकता. ठरवलेले शुक्रवार पूर्ण झाल्यावर विधीपूर्वक उद्यापन करावं. एकदा व्रत पूर्ण झाल्यावर पुन्हा करायचं असल्यास नव्याने संकल्प सोडून ते पुन्हा सुरू करता येऊ शकतं असंही म्हणतात. आता ही पूजा कशी करावी? अगदी कमी साहित्यामध्ये देवी लक्ष्मीचं हे वैभव लक्ष्मी व्रत केलं जाऊ शकतं. आता आपण पाहूया पूजेची अत्यंत सोपी आणि शास्त्रोक्त मांडणी. आपलं तोंड पूर्वेकडे करून पाठ किंवा चौरंग मांडावा. स्वतः बसण्यासाठी स्वच्छ आसन घ्यावं. चौरंगापुढे सुंदर रांगोळी काढावी. पाठ पुसून त्यावर तांदळाच्या राशीचे गोल वर्तुळ करावे. मध्ये किंचित